झी 24 तास एक पाऊल पुढे। कॅम्पाकोला बरोबरच मुंबईत म्हाडाच्या महागड्या घरांचा विषय सुद्धा गाजतोय। आता त्यावरूनच राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय। त्यामुळे गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत। या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालंय ते मेट्रो चाचणीचं। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधला समन्वय पुन्हा बिघडला। राष्ट्रवादीनं पुन्हा केलं मुख्यमंत्र्यांना टार्गेट। आघाडी सरकार असताना मेट्रोच्या चाचणीवेळी मुख्यमंत्री एकटेच गेले। महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा कंदील दाखवला। मात्र आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना मेट्रोतून नेलंच नाही। त्यामुळे राष्ट्रवादीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय। मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या MMRDAच्या रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचायला राष्ट्रवादीनं सुरुवात केली आणि त्याही पुढे जात केवळ हिरवे झेंडे दाखवून लोकांना स्वप्न दाखवू नका अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांवर केली आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड 9 वर्षांपासून रखडलाय। ईस्टर्न फ्रीवे प्रकल्प 18 वर्ष रखडलाय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड 11 वर्षांपासून प्रलंबित आहे। मेट्रो 1चं काम 8 वर्षांपासून सुरू आहे। मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अजून सुरुवातच झालेली नाही। मोनोरेलचं काम 5 वर्षांपासून सुरू आहे। MUTPचा पहिला टप्पा 11 वर्षांपासून रखडलाय। महाराष्ट्रामध्ये मेट्रोची पहिला भूमिपूजन कार्यक्रम या देशातले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते गेली 8 वर्षापूर्वी करण्यात आलेली, त्याची डेडलाईन संपल्यानंतरही ती कामं अजून पूर्ण होत नाही। प्रतिभाताईंनी भूमिपूजन केलेला मेट्रो 2ची अजून एक पण काम उभारण्यात आले नाही। असाच प्रोमो आम्हाला मोनोरेलचा पण दाखवण्यात आलेला आहे। या प्रोमोज बघून हे प्रश्न सुटणार नाही। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे अधिकारी हे सगळं कामं रेंगाळताय त्या बाबतीत सर्व लेखाजोखा कुठेतरी बघितलं पाहिजे। MMRDA बरोबरच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या म्हाडाच्या घरांच्या किमतीवरूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। म्हाडा हे गृहनिर्माणच्या अंडर काम करत असतं, ते आज मुख्यमंत्र्यांच्या अंडर त्या ठिकाणी काम करत आहे। मी दौऱ्यावर होतो, परंतु मी ते स्टेटमेंट ऐकलेलं आहे आणि माझंही वैयक्तिक मत तेच आहे। मध्यमवर्गीयांच्या करता म्हाडानी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन कन्स्ट्रक्शन कॉस्ट निघावी, जागेची किंमत निघावी आणि त्यांना परवडेल अशा पद्धतीचं घराची किंमत असावी। राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याची कारवाई, सिंचनाची श्वेतपत्रिका यासह इतर काही मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला खिंडीत पकडलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादीही मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही। मागील 14 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत एकत्र आहेत। मात्र या 14 वर्षात दोन्ही पक्षांचं एकदाही पटलं नाही। अनेकदा संबंध आघाडीत तुटेपर्यंत बिघडले, तरी हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत ते केवळ सत्तेच्या लाचारीमुळे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंत, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।